प्रिय मित्रांनो, आज गुरुवार आणि 10 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की हा जो योसेफ आलेला आहे आणि जो निज्ञान लोकांना विशेषतः भुकेल्यांना अन्न पाणी देतो, त्याबद्दल लोक त्याचे आभार मानतात आणि त्याचं खूप कौतुक करतात, त्याला पैसे लत्ते देतात. हो माझ्या प्रिय बंधू, परंतु तो आपल्या भावाकडून पैसे घेत नाही, उलट त्याला ते परत करतो. आणि त्या भावाना विशेषतः पुन्हा एकदा तो त्यांना नवीन प्रकारे आपलं जीवन उघड करतो. म्हणून जेव्हा ते भाऊ येतात आणि ते रडतात, कारण योसेफने त्यांना सांगितलं होतं की तुमचा छोटा भाऊ असेल तर त्याला घेऊन या, आणि ते आणून नव्हते, कारण त्याच्या वडिलांना माहिती होतं की त्यांचाच एक लाडका पुत्र हा मरण पावलेला आहे. त्याच वेळेला हा योसेफ त्यांना सांगतो आहे की मी तोच तुमचा भाऊ ज्याला तुम्ही विकलेलं होतं, तोच योसेफ मी आहे. हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यांचे भाऊ सगळे घाबरले, कारण आता हा आपल्यावर सूड उगवेल आणि आपल्याला तुरुंगात टाकेल आणि मारील, ह्या भीतीने ते घाबरून गेले होते. परंतु योसेफ हा दयाळू होता आणि तो स्वतः त्रास संकट सहन करणारा होता, पण दुसऱ्याला तो कधी शिक्षा करत नव्हता. आणि अशा प्रसंगात ज्या वेळेला प्रभू परमेश्वर हा योसेफद्वारे त्यांना धीर आधार देतो, आणि त्यावेळेपासूनच ते अधिक जरी घाबरलेले असले तरी देखील त्यांना ठाऊक आहे परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ज्या वेळेला सुवार्ता सांगण्यास पाठवतो तेव्हा त्यांना सांगतो तुमच्या बरोबर शांती असो, आणि तुम्ही देवाचं राज्य जा आणि पसरवा आणि सांगा की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे देवाचं राज्य म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्तच, आणि हे देवाचं राज्य आपल्यामध्ये आलेलं आहे. हे आपण मान्य केलं, स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला तर त्यामध्येच आपलं तारण आहे, आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या इच्छेनुसार सगळं काही पुरवणार आहे हे आपणास सांगत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आज जेव्हा अशा ह्या शुभवर्तमानाकडे पाहतो तेव्हा आपल्यामध्ये एक नवी हिंमत येते की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी ह्या जगात पाठवलेला आहे, आणि तो आम्हाला नवा स्वर्गाचं राज्य देत आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शिष्य हे देवाचं राज्य शोधत असताना निरनिराळ्या चमत्काराद्वारे आजूबाजूला पसरत आहेत आणि लोक त्याप्रमाणे ख्रिस्ती बनत आहेत. हो माझ्या प्रिय बंधूंनो, तरी देखील येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला मात्र कडक शिस्त लावतो, म्हणजे त्यांनी त्यागी जीवन जगावे. नुसती उधळपट्टी करून माझ्याकडे सगळं काही आहे मी करेन असं नाही, तर कपड्या लत्त्यापासून खाण्यापिण्यापासून आणि सर्व वस्तू जमवण्यापासून प्रत्येक शिष्याने सावध असावे, आणि आपल्या स्वतःचं जीवन कसं समर्पित करता येईल ह्या दृष्टिकोनातून तो त्यांना मार्गदर्शन करतो. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देखील धर्मगुरू किंवा बिशप लोकांनी स्वतःच्या वैभवात जगू नये, तर आपलं जीवन खरोखर आपण समर्पित करतो की नाही येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार हे पडताळून पाहावे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा ह्या जीवनाद्वारेच आपण ख्रिस्ताशी एक राहू शकतो, नाही तर आपण आपलं जीवन वाया कधी जाईल ह्याकडे आपलं लक्ष देखील लागणार नाही.